चे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, त्याचबरोबर या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ तळेगाव शेटी आणि संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट आनंदात न करता आम्ही जी दुर्घटना पाटण गावात झालेली आहे त्या दुर्घटनेला अनुसरून आम्ही इथे ज्येष्ठ नागरिक संघांना पावसाळ्याचं औचित्य साधून छत्री वाटप करणार आहोत आणि त्यानंतर संग्रामभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो असताना प्रथमतः आपण जे 3 लोक पाटणमध्ये स्वर्गवासी झाले त्यांना 1-2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहूया. पहिले 1 मिनिट शांत राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. सगळ्यांनी उभं राहून 1 मिनिट शांत मदत घेऊन रवाना होत आहोत. तर या ठिकाणी ज्यांच्या वतीनं समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात, काय शुभेच्छा द्याल कुणाला वाढदिवसानिमित्त? बरं, तर या ठिकाणी संग्राम भाऊ जगताप आहेत. गेले अनेक वर्ष आज कल्याणीताई जगताप यांचा वाढदिवस आहे. प्रथम मी त्यांना शुभेच्छा देते आणि जो हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की जी मावळमध्ये पाटण या गावी जी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यात संपूर्ण तळेगाव आणि मावळ तालुका दुःखात त्या सहभागी आहे आणि ह्यांनीसुद्धा तो सहभाग घेऊन इथून ते तिथं जाऊन त्यांना जी शक्य आहे तेवढी ती मदत करणार आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. आणि ज्येष्ठ नागरिक संघामध्ये येऊन हा जो वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रमही ठेवलेला आहे. तो आता सध्या ज्याची गरज आहे ते औचित्य साधून संग्राम भाऊ जगताप यांनी जे छत्री वाटप करणार आहेत तर त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पुनश्च एकदा मी कल्याणीताई यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना. या ठिकाणी संग्राम भाऊ जगताप आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. भाऊ, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? कल्याणीताईंचा वाढदिवस आहे. वाढदिवस साधेपणाने साजरा करत पाटण येथील दुर्घटनेमध्ये जे काही खूप खूप धन्यवाद गणेशजी, आपण वेळ काढून आलात. आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि संग्राम जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आज छत्री वाटप असेल. पाटणला मदतीचं जिथं पाटणला दुर्घटना घडली तिथं आज मदत करण्याचा योग असेल. असे बरेच उपक्रम आज घेणार आहेत. जगताप कुटुंब आपल्या सर्वांना परिचित आहे, पण मी या जगताप कुटुंबाशी गेले 25-27-30 वर्षापासून बरोबर आहे. संग्राम भाऊ मित्र आहे आणि वहिनीच्या लग्नामध्ये मी संग्राम भाऊ होतो. त्यामुळे आधी काही सांगायची गरज नाही. अगदी त्याची जडणघडण पहिल्यांदा पाहिले. एखाद्या यशस्वी पुरुषा पाठीमागं स्त्रीचा हात असतो तसा संग्राम भाऊच्या पाठीमागं कल्याणीताईचा हात आहे. कारण ज्यावेळेस मी त्यांच्या जुन्या घरी जात होतो, म्हणजे संभाजीनगरमध्ये, म्हणजे बरोबर ना, जुन्या घरी मी त्यांच्याकडं नेहमी जाणार नव्हतं दर हप्त्याला. तर तेव्हापासून त्यांची जडणघडण पाहिली. तिथं कन्स्ट्रक्शन चालू केलं आणि ते हरिओम नावाने चालू करत असताना वडिलांनी बाकीची गोष्टी पाहिल्या. मग बॅरेडोर असेल, ट्री माउंट असेल, असा प्रवास करत शेवटी आपल्या हॉस्पिटलमध्ये स्थिरवला. आणि करोनाच्या काळामध्ये ड्रीम लंच जे हाऊस जे आपलं हॉटेल चालू केलंय ते एक वेगळं हॉटेल चालू केलंय. अगदी सांगायचं तर महाराष्ट्राच्या आता उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, त्या त्यांच्याकडे जेवायला आल्या होत्या आणि ताईंना त्यांचा आदर ते पाहून, कल्याण त्यांचा आदर तिथे पाहून त्या अगदी भारावून गेल्या. संग्राम भाऊंना जी साथ आणि आतापर्यंत संग्राम भाऊचा प्रवास एका स्कूटरवरून झालाय. म्हणजे आम्ही तो उद्या साक्षीदार आहेत. अगदी त्या स्कूटरवरून आज इथपर्यंत पोहोचताना त्या कल्याण त्याची साथ आहे.
अहो तुम्ही असं म्हणता फॉर्च्युनर सिटी रोटरी क्लब मध्ये जो आलात ना या सिटीमध्ये सगळेच बदलले. स्थापना नाही झाली. हो स्थापना नाही झाली. 16 झाली त्यावेळेस फॉर्च्युनर चालू होते. आज काही मी करतात आमच्याच होते पण त्यावेळेस 3 मध्ये करत होते. आणि रोटरी क्लब मध्ये मी सुद्धा आलो. मी सुद्धा पूर्वी दुसऱ्या गाडीत होतो. रोटरी क्लब कसं दिलं समाजात नेमकं आहे तुझं देण्याचं हे वृत्ती पाहिजे. एक कोंबड दिली की म्हणजे ज्याप्रमाणे आपण एक धान्य पेरतो एक बी त्याला एक मोठं कणीस येतं त्याप्रमाणे आहे तुमची सर्वांची वृत्ती अगदी चव्हाण भाऊ असतील आमचे पलीकडे सर्व नितीन भाऊ असतील निकम असतील सगळ्यांची दावडे असतील सगळ्यांची द्यायची वृत्ती संजू भाऊ असतील आपले मेहता सगळ्यांची द्यायची वृत्ती आहे आणि द्यायच्या वृत्तीतूनच माणूस घडत असतो. तुमचं माणूस की कुठे आहे तुमचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि आपण सर्व दानवीर आहोत. आणि ताई स्वतःतला पार्ट आहे रोटरीचा संग्राम भाऊ सुद्धा आहे. आता त्या संग्राम होणार ताईंना फक्त एवढंच मी म्हणू इच्छितो त्यांच्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होती. अजून एक थांबा झालंच ना हॅलो मग त्यात काय त्यात नाटक त्याचं काय आमचं पण नाही झालं. आम्ही सगळे हॅलो तो स्कूटरवरती फिरला होता अगदी त्याचं साडेकृती सांगायचं त्याच्या लग्नात साडे कमी पडलं मी तू राहिलं बरोबर का नाही. काही गणेश सांगितलं की तो संग्राम भाऊ म्हणत होता तर मला चुकलेगत वाटत होतं मी गणेश म्हणलं मला चुकलेगत होतं तोही मला बाळाच म्हणतो आणि मी त्याला पप्पा म्हणतो. पण ज्या टायमाला काहीच नव्हतं आमच्याकडं त्या टायमाला तो आणि मी एक जीव म्हणून असं राहत होतो. तेव्हा जीवाला जीव देतात म्हणतात आणि खरंच कुणी मित्र करावं याच्यासारखं मित्र करावं का तर ज्या टायमाला काही नव्हतं त्या टायमाला पूर्णपणे हा माझ्या संघ खांद्याला खांदा लावून भिडत होता. आणि शेवटपर्यंत माझ्या लग्नाचं माझ्या आई होती फक्त वडील नव्हते भाऊ नव्हता घरात कुणीच मोठं घर नव्हतं. पण खरंच शेवटपर्यंत गणेशने शेवटपर्यंत एवढी साथ दिली की अक्षरशः साड्या कमी पडल्या तर त्याने त्याच्या 2 व्हीलरवरती हिरोवरती बांधून गावातून आणल्या पण कमी पडून नाही दिलं. कोणत्या लग्नात कोणती गोष्ट कमी नाही पडून दिली. आज त्याच्या घरी ते गडंगार गेलं होतं तर ते आयुष्यात कोणाला त्याचे आता पण गडंगार नसेल त्याच्याबद्दल काही आमच्याकडे गडंगार झाला असेल किंवा त्याची आई किंवा त्याचे भाऊ यांनी जी मला साथ दिली ही माझ्या सासू सासऱ्यांनी मी दिली नसेल माझ्या आई वडिलांनी मी नसेल दिली एवढी त्यांनी साथ दिलेली आहे. राजेंच्या नंतर साथ दिली असेल कोणी तुम्हाला गणेश शेट्टीच्या घरच्यांनीच दिली आणि गणेश शेट्टीच दिली आणि त्यामुळे मी काकडीला कधी विसरू शकत नाही. आणि जे काय त्याने बोलला हे त्याने फार मनापासून बोलला सगळं की बाबा आणि त्याला वाटत नाही आज तो मोठ्या नाही फार मोठ्या लेवलचा आहे पण तरी सुद्धा तो 4 चौघात सांगतो की मी बाळाच्या घरी हातपाय धुवायला तोंड धुवायला असायचो संगत सांगितलं पाहिजे ना. थँक्यू जेव्हा तुझ्या घरी होतं सांगितलं पाहिजे. एवढा मोठा होईल तेवढ्या शुभेच्छा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत त्या संघ हा नवीन तळेगाव दाभडे नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश काकडे हे श्री सुरेश दाभडे ज्यांचा कालच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभडे सिटीच्या अध्यक्षपदाची त्यांचा सत्कार करत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा. धन्यवाद. तर ताई तुमच्या वाढदिवसानिमित्त एक समाजोपयोगी उपक्रम राबवलेला आहे भरभरून शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल काय सांगा. सगळ्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि जे पाटण या गावामध्ये जी दुर्घटना घडली आहे त्या लोकांसाठी हे सर्वजण उत्स्फूर्तेने मदत करायला सगळ्यांनी मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.